मित्रांनो, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनासाठी प्रस्तावित असलेल्या 56 किलोमीटर लांबीच्या बाह्य रिंग रोडसाठी 26,80,000 चौरस मीटर अर्थात सुमारे 268 हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे। या संदर्भातील प्राथमिक अहवाल महापालिकेने तयार केला असून तो लवकरच शासनाकडे पाठविला जाणार आहे। संबंधित भूसंपादनापोटी जागा मालकांना रोख स्वरूपात मोबदला अदा करणे शक्य नसल्यामुळे गत सिंहस्थांच्या धर्तीवर 2.5 पट TDR देण्याचा निर्णय झाल्यास 67 लाख चौरस मीटर TDR द्यावा लागणार असून त्यामुळे TDRचे दर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शासनाच्या नगररचना कार्यालयाने प्रस्तावित रिंग रोडचा नकाशा तयार केल्यानंतर महापालिकेने प्राथमिक अहवाल तयार केला आहे। यात 7 मीटर रुंदीच्या रिंग रोडसाठी 158 हेक्टर तर 36 मीटर रुंदीच्या रिंग रोडसाठी 109 हेक्टर जागा संपादनाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे। या संदर्भातील प्रस्ताव आता शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे। या जागेच्या संपादनासाठी रोखीने मोबदला अदा करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही, त्यामुळे प्रोत्साहनपर TDRच्या माध्यमातून मोबदला अदा करण्याची योजना आखण्यात येत आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर TDR बाजारात आल्यास TDRचा दर कोसळण्याची भीती आहे, त्यामुळे शासन आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। या प्रकल्पासाठी तब्बल 10,000 कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे। मुंबई महामार्गावरून खत प्रकल्पाजवळ डाव्या हाताला वळून पुढे पाथर्डी शिवारातून मनपा हद्दीच्या कडेने वालदेवी नदीला समांतर पिंपळगाव खांब शिवारामधून वालदेवी नदी ओलांडून विहितगाव शिवारामध्ये पुढे वालदेवी नदी ओलांडून नाशिक पुणे रोड ओलांडून देवाळीला शिवारातून रेल्वे लाईन ओलांडून पंचकजवळ गोदावरी नदी ओलांडून माड सांगवी शिवारातून मनपा हद्दीबाहेर औरंगाबाद रोड ओलांडून आडगाव शिवारामध्ये मनपा पूर्व हद्दीलगत पुणे टक टर्मिनस पूर्व बाजूला येऊन हा 60 मीटरचा रिंग रोड मुंबई आग्रा महामार्गाला मिळेल। आडगाव ट्रक टर्मिनस समोर 36 मीटर रिंग रोडची सुरुवात होईल। पुढे आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, मनपा हद्दीबाहेर जलालपूर शिवारातून गोदावरी नदी ओलांडून बारदान फाटा येथे गंगापूर रोड क्रॉस करून गंगापूर उजवा तट कालवा क्रॉस करून सातपूर MIDCला लागून त्र्यंबक रोडपर्यंत हा रस्ता येईल। पुढे नंदिनी नदी ओलांडून अंबड MIDCतून गरवारे रेस्ट हाऊस समोर मुंबई आग्रा हायवेला हा रस्ता मिळेल। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओलाही लाईक करा।